संत बाळूमामा मंदिराचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. श्री हलसिद्धनाथ सेवेकरी ग्रुपचे निखिल मोहिते आणि त्यांच्या सहकार्यांनी संत बाळूमामा मंदिराच्या विश्वस्त मंडळावर गंभीर आरोप केलेत. मंदिराला दिलेली 100 रुपयांची देणगीसुद्धा सुरक्षित नसल्याचं सांगत वाढत्या भ्रष्टाचाराचा विचार करून विश्वस्त मंडळ बरखास्त करावं अशी मागणी या ग्रुपच्या वतीनं आज मंदिरावर घंटानाद मोर्चा काढत करण्यात आली. तारीख रविवार आज मी जो मोर्चा घेतला, माझ्या यामध्ये मागण्या आहेत. हलसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपतर्फे सर्व ट्रस्ट बरखास्त करावं. ट्रस्ट का बरखास्त करावं यात मग गैरव्यवहार सगळे प्रकरण चालू आहेत. जमिनीचे व्यवहार असो, बकऱ्यांचे व्यवहार असो, जे सुविधा भक्तांना आज काढण्याचं कारण म्हणजे भक्तांपर्यंत पोहोचण्याचा. देवाचा 100 रुपये भक्तांपर्यंत पोहोचत नाही. का पोहोचत नाही यांनी या सर्व गोष्टीसाठी याला कारणीभूत कोण आहेत? निवेदिता पवार, या श्रीमती निवेदिता पवार मॅडम, आयुक्त कारधर्म यांच्यावर पूर्णपणे आमचा आरोप आहे. यांची नार्को टेस्ट करावी. आमच्या भक्ताकडनं मागणे व माध्यमांना विनंती आहे की आमची पूर्ण मागणी सरकारपर्यंत पोहोचू दे व निवेदिता पवार यांची नार्को टेस्ट करावी. कारण त्यांची नार्को टेस्ट झाली की सर्व प्रकार बाहेर पडतात. या मोर्चात संजय शेंडे, सागर पाटील, बंडा पुजारी, प्रवीण पाटील, सूरज पाटील, नागेश घाग, विशाल शिंदे यांच्यासह अनेक भाविक सहभागी झाले होते. बाळूमामा देवालयाचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी मंदिराच्या विश्वस्त मंडळातील चुकीच्या कारभाराला कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, सचिव रावसाहेब कोणकेरी, प्रसिद्ध सदस्य सरपंच विजय गुरव यांना जबाबदार धरत या भ्रष्टाचाराशी विश्वस्त मंडळाच्या 9 सदस्यांचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय. या संदर्भात 9 विश्वस्तांनी पालकमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रमुख, धर्मादाय आयुक्त यांना निवेदन सादर करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचं मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि विश्वस्त दिनकरराव कांबळे यांनी सांगितलंय. भ्रष्टाचारावर ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कठोरात कठोर न्यायालयीन शासन हे झालं पाहिजे अशी आमची सर्व ट्रस्टींची मागणी आहे. गावाची आणि देवस्थानची बदनामी व्हायला आली हे कुठंतर थांबलं पाहिजे. हे कोणी देवस्थानची आणि गावाची बदनामी करू नये एवढीच आमची विनंती आहे. मंदिराच्या बाबतीत निंदनीय आहे. त्याच्यामध्ये फक्त कार्याध्यक्ष रावसाहेब कोणकरीकर आणि सरपंच विजय गुरव हे तिघे जबाबदार आहेत आणि हे गावच्या दृष्टिकोनातून आणि भाविकांच्या दृष्टिकोनातून अतिशय निंदनीय आहे. तरी या जे कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन त्यांना ताबडतोब बडतर्फ करावे ही गावच्या वतीनं आणि सर्व आम्ही 9 जण ट्रस्टीच्या वतीने आपल्याला विनंती करीत आहे. यावेळी दत्तात्रय पाटील, संदीप मगदूम, यशवंत पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, इंद्रजित खर्डेकर, विनायक शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.